एक्सक्यूज मी. हो तुम्हीच. तुम्हाला माहिती का शिरखुर्माचा जन्म कुठे झाला? नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातलं मध्ये स्वागत आहे. मी गीता वाडेकर. तुम्हाला सगळ्यांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा. दूध, ड्रायफ्रूट, शेवया, साखर असा हा बनलेला गोड पदार्थ म्हणजे शिरखुर्मा हा रमजान ईदला जगभरात खाल्ला जातो. ह्या शिरखुर्म्याचा जन्म अफगाणिस्तानला झाला, पण अजून सुद्धा आपल्या भारत देशात हा शिरखुर्मा रमजान ईदला मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ही शिरखुर्म्याची रेसिपी. चला तर मग सुरू करूयात. शिरखुर्मा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक कढई घेणार आहोत आणि त्यामध्ये 1 चमचा तूप टाकणार आहोत. नंतर त्यामध्ये 50 ग्रॅम शेवया टाकणार आहोत आणि त्याला आपण मध्यम किंवा कमी आचेवरती त्याला भाजून घेणार आहोत, जोपर्यंत ते सुंदर असा गोल्डन ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत. आता आपण ह्या शेवया बाजूला ठेवणार आहोत. तर दुसरी कढई घेणार आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून आपण सगळे ड्रायफ्रुट्स त्यामध्ये भाजून घेणार आहोत. इथे मी घेतलेले आहे 2 चमचे बदाम, 2 चमचे काजू, 2 चमचे पिस्ता आणि हे नीट मी मिक्स करणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये चारोळे, मनुके आणि पाव कप खजूर मी घेतलेला आहे. यामध्ये भरभरून आपण ड्रायफ्रुट्स टाकलेत. का? कारण तुम्हाला माहिती का शिरखुर्म्याला शिरखुर्मा का म्हणतात? शिरचा अर्थ दूध आणि खुर्माचा अर्थ म्हणजे ड्रायफ्रुट्स किंवा खजूर. त्यामुळे शिरखुर्मामध्ये ड्रायफ्रुट्स हे मस्ट आहेत. आता आपण त्याच कढईमध्ये साधारणतः 5 कप दूध घेतलं आहे, म्हणजे 1 लिटर दूध तुम्ही घेऊ शकता. आता हे दूध आपल्याला कमी आचेवरती उकळायचं आहे, जास्त गॅस ठेवायचा नाहीये, कारण गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर दूध करपू शकतं. तर तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण भाजलेले ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत आणि तुम्हाला माहिती का ह्या वासाने वाघ्या आणि डुग्गू लगेच उठून किचनमध्ये आले. त्यांना वाटतंय काय मेजवानी चालली आहे बाबा, आज काय मेनू आहे हा स्पेशल. आता ह्या शिरखुर्म्यामध्ये आपण टाकणार आहोत पाव कप साखर आणि भाजलेले शेवया. आता हे नीट मिक्स करणार आहोत, जेणेकरून हे सगळं नीट शिजलं जाईल आणि साखर नीट वितळली जाईल. आता लो फ्लेमवरतीच आपण ह्याला उकळून देणार आहोत. 15 मिनिट खूप आहेत हे नीट शिजण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता हळूहळू शिरखुर्मा शिजायला सुरू झालेला आहे. आणि तुम्हाला माहिती का या शिरखुर्म्याचा वास अख्ख्या घरामध्ये पसरलाय. फक्त वाघ्या डुग्ग्यालाच नाही तर मला पण आतुरता झाली हा शिरखुर्मा कधी बनेल. तर त्यामध्ये मी टाकला आहे पाव टीस्पून विलायची पावडर आणि 1 टीस्पून केवडा वॉटर. आता तुम्ही मला केवडा वॉटर हे काय असतं, तुम्ही ते गाणं ऐकलंय का? केवड्याच्या बनात नागिन सळसळली, त्यातल्या केवड्याच्या पानाचा इसेन्स आपण यामध्ये टाकला आहे, जो की ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकला तरी चालेल. आणि अशा तऱ्हेने आपला शिरखुर्मा तयार आहे. आपण त्यावरती ड्रायफ्रुट्स टाकून सर्व करू शकतो. हा आता या शिरखुर्माला बघून मला असं वाटतंय आपण म्हणावं वा क्या बात. हा दिसायलाच फक्त चांगला नाहीये तर तो लागतो सुद्धा खूप टेस्टी, ते तुम्हाला कळेलच. चला तर मग शिरखुर्मा खाऊयात. भारी, खूप रिच लागतोय. मला आधी असं वाटायचं की शिरखुर्मा आणि शेवयाची खीर एकच असतं, पण तसं नाहीये. शिरखुर्मा वेगळा लागतोय, त्याचा पॅटर्न थोडा वेगळा, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट जास्त आहेत आणि मला आवडला हा. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि या रमजान ईदला तुमच्या फॅमिलीसोबत हा शिरखुर्मा एन्जॉय करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी गीताच्या मनातला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा परत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.